मिसगाइडेड आहेत. बाकी काय ठीक आहे ना, प्रॉब्लेम आहे सगळ्यांना फेस करायचा आहे. त्याचा काय प्रश्न नसतो. सध्या डाऊन आहे, तुम्हाला डाऊन दिसणार. डाऊन होण्याचं वेळेवर आहे. म्हणजे आता आम्ही थोडे दिवस हे काम चालवणार, थोडे दिवस कामच नाही तर बंद करावं लागणार. बरं सगळ्यांनी निवेदन काय असतात, इंटरनॅशनल ऑर्डर असतात ना, त्याला तुम्ही ॲग्रीमेंट प्रमाणे जर फुलफिल नाही केलं ना तर फाईन सुरू होतात. आणि बघा, कुडाळ MIDC इंडस्ट्रीचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून गेल्या 4 दिवसात माझ्याकडे 30 कंप्लेंट्स आलेल्या की आमचं आता प्रोडक्शन बंद पडणार आहे. आता त्या 40 वर पोहोचलेल्या आहेत आणि साधारण 300 उद्योगापैकी 150 उद्योगांना हा फटका बसलेला आहे. 40 उद्योग आता हळूहळू डाऊन होत चालले. तुम्ही माझी फॅक्टरी बघताय, ती हळूहळू खाली येत चाललंय. मला वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर शासनानं आम्हाला जर सांगितलं होतं की आमच्याकडे मुबलक कमर्शियल गॅस पुरवठा आहे, तर आताच्या क्षणाला आमच्याकडे अचानक बंद केल्यामुळे मला इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरून आदेश आले म्हणून आम्ही बंद केले. आणि गेले 4-5 दिवस झालेत की त्याच्यावर कुठची उपाययोजना झालेली अजून लक्षात येत नाही. आमच्याकडे ॲक्युरेट एजन्सी सारखी एक एजन्सी आहे ज्याची एक्सपोर्ट ऑर्डर असतात. त्यांच्याकडे गॅस कटरसाठी ऑक्सिजन लागतो. आमच्याकडे 10-12 फूड इंडस्ट्री आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स बाहेर जातात. त्या बंद पडलेल्या आहेत. माझी स्वतःची बांबूची फॅक्टरी आहे. मालदीव सारख्या प्रेस्टिजियस हिल्टन ग्रुपची माझी ऑर्डर, ज्याचं उद्घाटन 25 तारीखला राष्ट्राध्यक्ष करणार होते, तर ती ऑर्डर मला पाठवता आलेली नाही, जी अर्धवट राहिलेली आहे. ज्याच्यामुळे तिथल्या राष्ट्राध्यक्षांना सांगायची पाळी आली की आमच्याकडे गॅस पुरवठा नसल्यामुळे आम्ही ही ऑर्डर पुरू करू शकलो नाही. इथं एक इस्रायलची ऑर्डर माझ्याकडे आहे. मला असं वाटत होतं की इस्रायलची ऑर्डर किमान इस्रायलचं बंद झालं असेल, पण त्यांनी सांगितलंय की आमच्याकडे पाठवायला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्याकडे गॅस नाही म्हणून मी तिथं पाठवता येत नाही. कुठेतरी मला वाटतं की सगळ्या उद्योजकांना, माझ्या सकट सगळ्या उद्योजकांना जे काही अपेक्षित आहे की एक उद्योगाचा कणा म्हणून या ठिकाणी जो काही सपोर्ट दिला पाहिजे, आत्मनिर्भर भारताचा जो काही आपण नारा लावलेला आहे, त्याचा जो आम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाला साजेसा उद्योगाच्या कण्याला सुद्धा कुठेतरी सपोर्ट करण्याची जी गरज आहे, ती कुठेही कुणाकडनंही शासन स्तरावर होताना दिसत नाही.